गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. हे सगळे मुलं आहेत आपले KBJ फाउंडेशनतर्फे जी शाळा चालते, गरीब मुलांसाठीची शाळा चालते, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, त्या मुलांनी हे सगळं तयार केलेलं आहे. आपण असे मुलं याच्यात निवडतो की ज्यांच्या घरातून कधी कोणी शाळेत गेलेलं नाही, अशी ही मुलं आहे. पण अशी अस्खलित इंग्लिश बोलतात की आपल्याला बघून आश्चर्य वाटतं की 1-2 वर्षात हे एवढे कसे ट्रेंड झालेत. पण याच्या मागे शिक्षकांची खूप मेहनत आहे. मी खूप धन्यवाद देते शिक्षकांना, जे एवढं मेहनत करून मुलांना तयार करतायत. आणि या एज्युफेअरसाठी पण त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तर आपली विजिट त्यांना खूप मोटिवेशन देऊन जाईल. तर अवश्य यावे. धन्यवाद. नमस्कार. अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर. अनुभूती स्कूलच्या एज्युफेअर 2025 ची दिमागदार सुरुवात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी. प्रेम कोकटा. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठीच मनोरंजनातून साकारलेली शैक्षणिक जत्रा म्हणजे एज्युफेअर. या एज्युफेअर उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्यात व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन कोकटा इम्पोर्ट एक्सपोर्टचे अध्यक्ष प्रेम कोकटा यांनी केले. अनुभूती स्कूलमधील शिक्षक व प्रशासकीय यंत्रणा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कौशल्य आणि नवकल्पनांना व्यासपीठातील देणाऱ्या एज्युफेअर 2025 या भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमाचे उद्घाटन आज प्रेम कोकटा यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, क्रेडाई संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व बांधकाम क्षेत्रातील उद्योजक अनिश शहा, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी, अंबिका जैन, जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, रुपाली वाघ, मनोज दाटकर, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे उडवून एज्युफेअरचे उद्घाटन करण्यात आले. खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर 19 ते 21 डिसेंबर दरम्यान हे एज्युफेअर आयोजित करण्यात आलेले आहे. एज्युफेअर पाहिल्यानंतर अनिश शहा म्हणाले की देशाचे भविष्य विद्यार्थ्यांमध्ये आहे. विज्ञान, गणित, अभियांत्रिकी पासून ते इतिहासातील रोमन संस्कृतीपर्यंतचे धडे एज्युफेअरमध्ये खेळत विद्यार्थ्यांना समजत आहेत. अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणारा हा एज्युफेअर उपक्रम भविष्यात चांगल्या नागरिकांची पिढी घडविणार आहे, असे त्यांनी ठरवले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी शिकाव्यात. पालकांनीही एज्युफेअर मध्ये सहभागी व्हावे. यासाठी 0 ते 99 वर्षे वयोगटातील सर्वांचा मनोरंजनात्मक खेळ ठेवण्यात आले आहेत. कुटुंबातील प्रत्येकाने एज्युफेअरला भेट देऊन मुलांच्या उत्साहाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. एज्युफेअर मध्ये 80हून अधिक गेम्सचे आकर्षण. एज्युफेअर दररोज सायंकाळी 4 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला राहणारा आहे. या एज्युफेअर मध्ये 80 पेक्षा अधिक गेम झोन, विविध शैक्षणिक प्रकल्प आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य सादर करण्यात आलेले आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषातील भाषिक खेळ, विज्ञान व गणिताची गोडी निर्माण करणारे मॉडेल्स, तर्कशक्ती व सर्जनशीलतेला चालना देणारे उपक्रम एज्युफेअर मध्ये पाहायला मिळणार आहेत. तसेच पपेट शो, नृत्य, संगीत सादरीकरणे ही एज्युफेअर मध्ये प्रमुख आकर्षणे ठरलेली आहेत. एज्युफेअर मध्ये खाऊ गल्ली व रोमन संस्कृतीचे दर्शन. एज्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांनी व पालकांनी उभारलेली खास खाऊ गल्ली जळगावकरांचे लक्ष वेधून घेत आहे. जादूचे प्रयोग, लँग्वेज झोन, रणपा बैलगाडी सवारी, धमाल पपेट शो, सायन्स झोन, मॅथ झोन, आरशांची दुनिया, ॲडव्हेंचर झोन, टॅलेंट शो, रोमन संस्कृतीचे दर्शन तसेच 600 पेक्षा अधिक हस्तकला वस्तू हे सर्व एज्युफेअर 2025 चे वैशिष्ट्य ठरत आहेत.
Anubhuti English Medium School, and our game name is adjective as possible as many. List as many suitable adjective as possible the selected noun. You have to select 3 of them and name their adjectives in 1 minute, one by one. State animals items related to the animals display. To win, step by example correctly. You have to choose any 5 things from here and in which language you are comfortable. Like if you choose tiger from here and you choose the Marathi language, so you have to tell me Mahani on tiger, and in Marathi and in Hindi you have to tell me Muhavre, and in English you have to tell me idioms. शाळेचं एज्युकेशन फेअर हा अतिशय एक नवीन आणि अभिनव उपक्रम अनुभूती शाळेनं सुरू केलेला आहे. मला हेवा वाटतो या मुलांचा, आणि माझ्या बालपणी असं काही नव्हतं याची खंतही वाटते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला पुढचा चांगल्या नागरिकांचा भारत, समृद्ध भारत पाहायचा आहे, तर खरीच सुरुवात अशोकभाऊ तुम्ही या माध्यमातनं अतिशय तळागाळातल्या मुलांना अशा प्रकारचं शिक्षण देऊन केलेली आहे. माझ्या मते याहून कुठला नोबेल उपक्रम असू शकत नाही. थँक्यू. पोपटाजी, काय सांगाल? आज आपल्या हस्ते एज्यू फेअरचं आज उद्घाटन झालं आहे. अशोक भाऊ आहेत, काय सांगाल? अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या या एज्युकेशनच्या फेअरला आता आम्ही काही गेम्स या ठिकाणी बघितले, आणि विद्यार्थ्यांनी ज्या मेहनतीने सगळ्या गोष्टी केल्या आहेत, मला असं वाटतं की शाळेच्या प्रशासनाचं मुद्दामून अभिनंदन केलं पाहिजे. ते याच्यासाठी की या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी त्यांच्या कलागुणांना आणि त्यांना ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली, आणि मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होईल. आज या ठिकाणी येऊन आम्हाला खरोखरच खूप आनंद झाला, आणि अशोक भाऊंचं मनपूर्वक आभार की मला त्यांनी आज या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिली. थँक्यू. या वर्षीचं एज्यू फेअर खूप काही नवीन घेऊन आलं आहे. रोमन संस्कृतीचं त्यांनी प्रदर्शन केलं आहे. पूर्ण ज्या मुलांना आता रोमन संस्कृतीचे सिलेबसमध्ये आहे किंवा नाही पण असेल तरी इतक्या व्यवस्थित पद्धतीने रोमन संस्कृती दर्शवली आहे. कलोझियमपासून तर त्यांचे सगळे मॉन्युमेंट्स, त्यांचे जे ज्वेलरी, खूप बारीक बारीक डिटेल्स घेऊन मुलांनी बनवलं. इट इज लाईक वर्थ सीइंग. आणि त्याच्याशिवाय नेहमीप्रमाणे पण पूर्णतः नवीन गेम्स घेऊन सगळे मुलं तयार होऊन आले आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश झोन आहे, सायन्स झोन आहे, सोशल सायन्स झोन आहे, आणि शिवाय सगळ्यात लहान म्हणजे 0 एजपासून ते 99 इयर्सपर्यंतचे गेम्स आहे सगळे. तर पूर्ण फॅमिलीसहित येऊन सगळ्यांनी एन्जॉय करावं, कारण की जे कोणी इथे येणार नाही असं मला वाटतं दे विल मिस अ लॉट. आणि 3 दिवसासाठी हे आहे. जे पहिल्या दिवशी येणार ते नक्कीच मला वाटतं दुसऱ्या दिवशी येणार आणि तिसऱ्या दिवशी येणार, कारण एवढं काही बघण्यासारखं आहे आणि एवढं काही खेळण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याल तर या मुलांचा खूप उत्साह वाढेल, कारण की खूप मेहनत केली आहे. आणि शिक्षण कसं खेळाच्या याच्यातून शिकता येतं. सगळे गेम्स असे आहेत की ज्याच्यातून काही ना काही शिकायला मिळतं. कोऑर्डिनेशन आहे, आय हँड कोऑर्डिनेशनपासून तर तुम्हाला इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी आहे. आणि अर्थातच तर एवढं सगळं बघून तुम्हाला भूक लागणार, तर चविष्ट पदार्थांचे स्टॉल आहेत. आणि मुलांनी नवीन नवीन हाताने तयार केलेले आर्ट अँड क्राफ्ट पण खूप सुंदर आहे. आणि एंट्री फीस फक्त 20 रुपये आहे. मला माहीत नाही एवढी कमी का ठेवली आहे, पण आय थिंक एव्हरीबडी शूड एन्जॉय अँड एव्हरीबडी शूड कम विथ द फॅमिली अँड एन्जॉय थरली. थँक्यू. याचबरोबर बातमीपत्र संपले.